नमस्कार. घर सजवायचं असेल, ऑफिस सेट करायचं असेल किंवा लग्न सराईची मोठी खरेदी करायची असेल, एकच विश्वासू ठिकाण राज फर्निचर मॉल बारामती. होय, थेट कंपनी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित राज फर्निचर मॉलमध्ये तुम्हाला मिळतो सोफा सेट, डायनिंग टेबल, बेड, वॉलड्रॉप, ऑफिस टेबल, स्टील भांडी, किचन आयटम्स, कूलर, फ्रीज, होम थिएटर आणि अशा असंख्य फर्निचरच्या व्हरायटीज, तेही जबरदस्त डिस्काउंटसह. आमच्याकडे आपणासाठी बजाज फायनान्सची सोय उपलब्ध. सगळं काही एकाच ठिकाणी. राज फर्निचर मॉल, पत्ता 7 वस्ती, फलटण रोड, बारामती. संपर्क मोबाईल 9922 5560 65 तसेच 90 11 17 96 98. हे गणाची कमाल आमिरची धमाल, गणाची कमाल आमिरची धमाल. दोस्ताना हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी. नको नको ती लपडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. होय रामरे, बोला. किती बिल लाजी रे तू? का? आला का अख्खं गाव पालतं घातलं आणि तू इथं बसलाय माझ्याच घरी कांड्या तोडत. होय का? मग अरे तुला लाज आहे का मला लाज आहे म्हणतोय रे? हा? अरे काय लाज? का मला म्हणतोय लाज नाही. मग मग तुला काय म्हणू, तुला कुठल्या कामासाठी मी पाठवला होता? सकाळ सकाळ घरी गेलो हा तुझ्या हा. आईला म्हणलं का ना कुठे म्हणलं काय माहित. अरे मी काय तुझ्या घरी गेलो, तुझ्या आईला विचारलं, तुझी आई म्हणली काय माहिती कुठं गेला या. मग आई मला म्हणली सकाळपासून गुराला काय खाया नाही म्हणली. हा. मग बसतोय कांडक्या तोडत. म्हणलं साहेब नाहीत, पण म्हणलं गुरं उपाशी आहेत. हा राहू दे ते कांडक्या काय ऐक की. हा. अरे मीच कांड्या तोडणार होतो. तोडल्या? म्हणलं, आधी आनंदाची बातमी ऐकाव, गुड न्यूज ऐकाव म्हणलं. कसली गुड न्यूज? अरे गुड न्यूज म्हणजे विसरलं वय. अरे आकीकडे गेलता, काय म्हणली आकी? आकी गडवय. हो. राहू दे आता कामात आहे मी, नंतर बोलू ह्या विषयावर. अरे काम राहू दे की, मी आहे की काम करायला. मी कशासाठी या, मी सगळं काम करतो, तू नको लोड घेऊ. अरे रे काय म्हणत होती माझ्याविषयी? ऐक की, नंतर बोला असता ते काम केलं असतं. अरे नंतर मध्ये लय अंतर असतं, जी काय ती मला आत्ता सांगला का. मी लय उत्सुक झालोय माझ्याबद्दल, काय काय कौतुक केलं आणि तू बरोबर सगळं सांगितलं का माझ्याबद्दल? मी सगळं सांगितलं रे. हा. काय जाऊ दे का ना, मलाच कसं होते सांगायला तुला. तू का जाऊ दे. जाऊ दे. हे काम रे, सांग केला का कस तरी होते म्हणजे म्हणले काय नक्की ती मला? अरे का ना तुला खरं सांगू का, हा. मी काय म्हणतो का ना, जाऊ दे ना, नंतर बोलू आपण ह्या विषयावर. अरे नंतर मध्ये लय अंतर असतं आमिर, जी काय तिला का आत्ता सांग की मला. गेलो बरं का काल मी. हा. पण खरं सांगायचं झालं ना का ना, आखीच आहे ना तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लय खराब आहे यार. तिच्या दृष्टिकोनला काय मला जाळायचंय? अरे तिच्या पुरीचा दृष्टिकोन माझ्याकडे बघण्याचा लय चांगला या. कसं आहे का ना, वैष्णवी को करनी होगी इम्प्रेस, हा. तो आकी को करनी होगी प्रेस. अरे तिला लय प्रेस करतोय, पण आकी मरणाची चोर गाळली पहिल्यापासून. वाकडं तिकडे तोंड करते मी दिसलो की. अरे तुला माहित आहे का, काल अक्षरशः मी घरी गेलो. लका लका काय बाय खुश झाली मला बघून. तुला बघून? मला बघून गेले गेले अहो या म्हणली बसा. म्हणली मला माहित असतं तर म्हणली वावळा ताट आणलं असतं. हा पण असून द्या म्हणली बसा चहा प्या. कोणाला म्हणली? मला. तुझा आणि तिचा काय संबंध? तुला ओळाय ताट आणलं, गोड बोलली, अजून काय म्हणली तुला? अरे अशी जी पटावली तिला मी. पटवली म्हणजे आमरे आकी काय लाईन बिन मारते काय तुझ्या? ए, काय बी कसं काय बोलतोय बावटा. मग तू आकीला पटवली म्हणजे? पटवून सांगितलं रे तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? मग काय काय सांगितलं माझ्याबद्दल? मला काय झालं, मी गेलो पहिल्यांदा मला चहा बी दिला तिनं हा. आणि
बिस्किट आणलं होतं अरे तुझं नको सांगू, तुझा जाळ केला, मला बिस्किट आणलं आणि मला चहा केला. माझ्याबद्दल सांग. सांगतो की जेव्हा तुझा विषय चालू केला तेव्हा तिने ते बिस्किटचा पुडा आणला होता ना ती तिने माघारी ठेवून आली घरात. हे त्याच्या जाळ केला त्या आखीचा. म्हणजे नुसतं चहाच प्या. पेटवली त्याच्या आईला मसन वाटत नेऊन. नको आता राहू दे. नाही ऐक की, अजून काय म्हणली पुढे तिची अपेक्षा काय नक्की माझ्याकडून? मी तिला म्हणलं माझा मित्र गाणा म्हणली बाय 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 म्हणली. काय म्हणली तिने सांच्या वेळेस म्हणली त्याचं नाव काढले. हा अशी म्हणली मला. मग मी तिला म्हणलं एक नंबर पोरग आहे म्हणलं गावात. हा पटवलं का तू चांगल्यापैकी? ऐक की म्हणलं एक नंबर पोरग आहे म्हणलं. मला म्हणली काय त्याच्याकडे इस्टेट बिस्टेट आहे का नाही. म्हणलं इस्टेट अहो म्हणलं त्याची इस्टेट म्हणलं पैसे जर असे म्हणलं जाळलं ना म्हणलं तर म्हणलं 6 महिना म्हणले नुसतं आगी जायची नाही म्हणलं त्याची. 6 महिना कशाला, डायरेक्ट 6 महिने म्हणून टाकायचं. काय रे पण म्हणलं आपलं 6 महिने कशाला म्हणलं लय पण सांगायचं. दुसरी गोष्ट मला म्हणली काम काय करतो तो. काम काय करतो म्हणलं. काम देतो म्हणलं लोकांना. तू म्हणलं होय. तेवढं बरं बोलला, तसंच पाहिजे तिला, मोठं बोलायचं. मग तिला म्हणलं की IT पार्क वाली म्हणलं. IT पार्क ह्याच्या हाताखालीच. हा म्हणलं पोरं हीच भरती करतोय. मी म्हणलं कमिशन घेतोय नुसता. मोठं कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणत तो. म्हणलं पोरगले एक नंबर आहे. एक नंबर आहे. गाणा पोरगले एक नंबर आहे असं मी शेवटपर्यंत म्हणलो का माहितीये का. शेवटपर्यंत तू म्हणत होता ना तिला पोरग एक नंबर आहे. शेवटपर्यंत म्हणलो मी. मग अजून काय म्हणली पुढे ती? अजून विचारलं काय माझ्याबद्दल? मला म्हणली त्याची खानदान कुठली आहे म्हणली. खानदान म्हणलं खानदानीचं म्हणलं तुम्हाला माहित नाही. म्हणलं राजे महाराज. राजे महाराजांच्यात घरी म्हणलं त्याचा आजोबा म्हणलं ती बंगाळ्या धराय होतं. हे यार बावलाटा, बांगड्या कशाला म्हणला? निवळा आबरू का? अरे तलवार युद्ध कराय होतं म्हणायचं ना. आयला तलवार धराय होतं म्हणलं असतं तर चाललं असतं. धराय नाही, तलवारीने युद्ध शिकवाय होते जाऊ दे ना. ती बांगड्यातच खुश झाली. कुठे तलवारीचं घेऊन बसला. बांगड्यात तसं कशाला म्हणायचं? जाऊ दे. तरी तिला शेवटपर्यंत म्हणलं माझा मित्र म्हणलं एक नंबर आहे म्हणलं. गावात तसं पोरग नाही म्हणलं. मग अजून काय पुढं तिचं म्हणणं काय येते नक्की? ती म्हणली बरं का म्हणली मला त्या पोरावर अजिबात म्हणजे म्हणली विश्वास नाही पण म्हणली तुझा विश्वास आहे म्हणली. म्हणजे तू म्हणतोय ना म्हणून. काम करतो का माझ्यासाठी? एक कुर्बानी करतो काय? मला तर वाटतं काय माहिती का, तू आकेला पटव माझ्यासाठी, तिच्याबरोबर लग्न कर. आकी एकदा तुझ्या ताब्यात आली का नाही की बरोबर पोरगी माझ्या ताब्यात येते. एक काम करतो का कोयतीनं माझं पहिल्यांदा मुंडकं शटतो का. आता गेल्यापासून तर तुझं कौतुक करत होती म्हणल्यावर ना पटवाय का अवघड तुला? अरे आता ती मला जावायच्या दृष्टिकोन आपलं ऐकी. अरे म्हणजे जावाय दृष्टिकोनात ना म्हणजे. अरे म्हणजे तू जावा आहे तिचा आणि जावायचा मित्र जावायचा असतो ना. अमरे जिस पे तेरी नजर है उसकी मुझे खबर है. मला चुना लावाय जाऊ नको. तुझ्या तोंडात आलंच कसं जावाय म्हणून. अरे चुना लावाय काय मी काय येडाबिडा आहे काय. मग म्हणजे तुझ्यासाठी करायचं आणि वर्ण मला बोलायचं. कशाला राहू दे ऐक बघ ना. तुझं तू तोड. अरे तसं नाही, मला या असं तू म्हणणार जावाय बिवाय होती म्हणली, मला नाही टेन्शन येत असतं. तू शब्द गाळत जा मला सांगताना. म्हणले जरी असते तुला जावाय तर तू शब्द मायापाशी सांगत जाऊ नको. आला का दोस्ताचा मित्र म्हणल्यावर जावायच म्हणणार ना. हा लका तुला माहिती आहे का अक्षरशः मला जाऊन देत नव्हती जाता जाता. मला म्हणली थांबा म्हणली जेवण करून जावा. नाही म्हणलं जेवू शकत नाही म्हणलं. जेवलो ना तर म्हणलं माझ्या मित्राचं लग्न झालं ना तावाची येऊन म्हणलं जेवीन ते बी गाडांगण. बरं झालं म्हणला ते. बरं झालं. बघ तिची माझ्याकडे अपेक्षा काय? अरे तुला महत्वाचं सांगायचं राहिलं का. अरे ती मला म्हणली होय जावाय बापू म्हणली तुम्ही एवढं स्टँडर्ड राहता म्हणली तुमच्या दोस्ताला म्हणली शिकवायत नाही वे म्हणजे स्टँडर्ड राहत नाही म्हणली ती. आता घर असून स्टँडवर कशाला राहू मी? स्टँडर्ड VIP. अरे चांगलं कसं म्हणजे घर सोडा स्टँडवर जायचं त्याला VIP म्हणायचं होय. अरे गाणं तिला का मला सरळ म्हणली तुमच्या मित्रांना म्हणली आयुष्यात कधी इन्सर्ट केलाय का म्हणली. इन्सर्ट करायचं त्याला म्हणली पण इन्सर्ट कधी करायचं नाही. हा अरे तिला सांगायचं नाही वय. लहानपणापासून ग्रामीण शाळेत शिकला म्हणायचं खाकी चिडवला गडी त्याला कधी इंसान त्याचा काय संबंध आहे का म्हणायचं का? ऐक तिची अपेक्षा आहे की तिचा जावाय कसा पाहिजे एकदम स्टँडर्ड रुबाबदार गॉगल बिगल घालणारा पाहिजे. हा तू असं जातो गळमाट्यागत कशी ती तुला पास करेल. आता मला काय माहित होतं का? ती म्हणली नाही मला पोरग कसं पाहिजे डेअरिंगबाज पाहिजे रुबाबदार पाहिजे. गाणं पण मला काय वाटतंय माहितीये का जाऊ दे. मला असं वाटतं तुला काय डेअरिंगबाज बनता येणार नाही रुबाबदार बी बनता येणार नाही. काय बोलतोस? त्यापेक्षा तू नाच सोड. आमरे आता तू बघच माझं डेअरी कुसलं अरे असा जातो तिच्या डोळ्यात डोळा घालून बोलतो. मामी काय बोलला होता तुम्ही मला? तुझे समजताय? असं नको बोलू. तुझ्या दारात एक कुत्र आहे तुला बघून डायरेक्ट चावल येईल अंगाव. कुत्र चावलेलं बरं पण ही आखी चावलेली लय वाईट. नीट आलं लक्षात? नीट प्रेमानं बोल लक्षात घे. प्रेमानं बोल. पण मी काय म्हणतो नको जाऊ आपलं. हे कशाला गाणं नाही जा म्हणजे बरं आहे का? म्हणजे तिची इच्छा आहे माझ्या जावाईने मला इम्प्रेस केलं पाहिजे गॉगल घातला पाहिजे चांगला बोलला पाहिजे. आता बघ ना तिला खरं गाणं काय आहे ना ते तिला दाखवतो मी. दाखव. होय रे तू का माझ्या बरोबर नुसती माझं ऍक्टिंग बघायचो ऍक्टिंग. मला का माहितलंय
कर नाही मला काम आहेत. आईनं मला सांगितलंय पटापटा म्हणली गुरांना खायला घालून ये आणि नाश्ता कराय. तिनं आज तुपातला शिरा केलाय. आता आकीकडे जातो आणि अशी प्रेस करतो ना डायरेक्ट आखी प्रेसच झाली पाहिजे. झाले प्रेस कर. पण ऐक ही पहिल्यांदा कांड्या भरून घे. कांड्या मदत करू लाग जरा. बावळाट आहे काय कांड्या भरायची वेळ आहे वय. अरे आधी लगीन आखीचं मग बघतो ह्या कांड्यांचं. जावा काका साहेब यशस्वी जा. परीक्षा केंद्रातून विद्यार्थी पळाले. तपोवन मराठी भाषेचा पाणी घ्या. कोण पळालं आणि कोण गेलं ती काय? ही बातमी एक आली शाळेतनं विद्यार्थी पळाली. होय. तुला सांगू का 3 आठवडे झालं देवदर्शन करायला गेलो ना, इतकं मस्त सगळीकडे देवदर्शन भारी झालं. काय सांगायचं, कसली तकलीफ नाही अजिबात. होय. भांडणं तन्न नाही ना. पाणी प्या पाणी प्या आधी. आता तू नाही म्हणल्यावर कशी भांडणं होतील तिकडे. म्हणजे मी काय भांडकुदळी दिसली होय? तू कुठली भांडते तेव्हा. अख्ख्या गावात ती एकच चर्चा आहे, तात्याची बायको अजिबातच भांडत नाही. अगं माझ्यासारखी तर गुणाची बाय नाही या गावात. आणि तुम्ही तर वळखलंच नाही मला. होय होय. आयुष्य गेलं. पोरगी कुठे? कुठं मैत्रिणी संग गेली म्हणली ती माघारी. बरं ऐका, हा. नाश्ता केलाय, थोड्या वेळाने जेवण करा. काय होय, होय. वैसू पण येते तोपर्यंत वैसू वाढल तुम्हाला. काय झालंय 12 वाजले त्या बाया काय काम करणार नाही त्या. मालक मागं नसलं की खटू खटू थोडं थोडंच काम करत राहते त्या. हो कामच करून घ्या, नाहीतर तुम्ही गेला की बाहेरच्या पळून. तर जण मी तिथं इजच घेऊन चालली या काडा काडा दाडा दाडा वाजवायला. हा 15 दिवस तुम्ही गेला तिकडं देवाला. 15 दिवसात काय काय कुटाना माझ्या माग काय सांगायचंय. 8 दिवस झालं मला जेवण नीट नाही. बर ते दुधाचं पैसे आलं का? हा दुधाचं बिल? हा आले की आले की. उसाला तोट बसली का आपले? हो का 5 एकर ऊस आपला तुटाय आला. बर 4 एकर ऊस तुटून गेला. हा. आणि ते एकरच जाईना. आणि मग रात्रभर विचार करायला लागले काय करायचं काय. गेली सापा सापा दिली गाडी लावून गेला पेटून ऊस. दुसऱ्या दिवशी कारखाना आला तोडून घेऊन गेला. होय. बिल पण जमा झालं. आणि त्या सदान्नाचं पैसे द्यायचे होते ते दिलं का? बाया, ते तुम्ही द्या आता. मी वय माझ्या पैसे आता ऊसाचं पैसे बोलत बसल. बोंबलं द्या. त्याला काय काम आहे बसून बोंबलायला. माझ्यासारखे गुणाची बाई नाही. सगळ्याचे व्यवहार मिटावणारे मीच आहे. आणि घ्या पण कसं असतं माहितीये का, मोरच्या माणसाने व्यवहार नीट केला ना तर देऊ वाटतं. पहिला तरी कुठे ते देत होता नीट नीट का आपल्याला तवा. तू आता काहीतरी म्हणत होती ना की जीवली नाही, लय टेन्शन आहे. काय झालं? अहो काय सांगायचं 8 दिवस झालं जीवली नाही म्हणजे इतकं टेन्शन आहे ना. काय सांगायचंय असं धडकी भरती माझी. आता जीव जाईल माझं इतकं भ्या. असं काय झालं? आता धोका ह्या पुरीचं टेन्शन आहे मला. पण तुम्हाला संध्याकाळनं आल्यावर सांगते काय झालंय. आता उशीर झालाय. बाया रानात लावलेल्या त्या कामाला. बाया काय कामं नीट करणार नाही त्या. आता 12 वाजून गेल्या. जेवायची पण वेळ थोड्या तासात होईल. पोरीच काय झालं? मी आल्यावर सांगते. आता माझ्या डोक्याला नकाचं काय होतंय माहितीये का, ही राग त्या बायांवर काढू नाही. तुम्हाला सांगितलं ना ही राग त्या बायांवर काढला की त्या बाया यायच्या पण नाही त्या उद्या. आता घराकडे लक्ष द्या. काय झालंय पोरगी द्या घ्यायला आली आहे. ही पण लय महत्वाचं आहे. झालंय काय? ब ती काय का व्हाय ना मला रानात जाऊन द्या. आता बोलून काय उपयोग आहे. संध्याकाळ आल्यावर बोलती. जेवण करा वैसू येलच. आता मी चालली रानात. ना 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 अरे पुढं कुठे इकडे इकडे बघताय. होला काका ना इकडून कोणी कोण आला? ना ना राव किती शोधलं तुम्हाला. काय म्हणतोय का ना? बरं सांगा की कस काय साहेब दिसतोय का ना आज? साहेब म्हणजे लोका इन शर्ट नवा, बूट नवा, पॅन्ट नवी, घड्याळ. अरे काय भानगडे. सगळं लोकांचं बुट एकाची पॅन्ट तिसऱ्याची शर्ट चौथ्याचा पट्टात एक जणांच्या पॅन्टीला काढून घेतला चालतच. लय मजा लय मजा. पण ना ना हे सगळं कोणासाठी खटाटोप आहे माहितीये का? कुणासाठी? आपल्या वैष्णवीसाठी. आमिर डायरेक्ट बोलायलाच गेलता. भिडला डायरेक्ट जाऊन आखापाय बरोबर. बर. आणि काय तुझ्या मनात आलं म्हणली तो गाणालाच मिळमिळ होते म्हणली. बोलत नाही म्हणली. त्याचं इम्प्रेस करत नाही म्हणली. आणि स्वभाव म्हणली त्याचा जरा काय म्हणली बरं स्टँडर्ड पाहिजे म्हणली. होय. हो मग मी काय कमी पडतोय स्टँडर्ड व्हायला. मग बुट्टन इनन सुट्टन आता गॉगल घेतो जाता जाता किरण नागवणे नाही वय त्याचा गॉगल घेतो त्याची कामच मिटलं. ना ना काय माहितीये का आता सगळं मिळाले बरं का. आता मी एकदम ऍपरेट साहेबाकडे दिसतोय. काय नाही मला वाटतं तुमची चेन पाहिजे होती. अरे चेन काय झालंय माहितीये का, मी बी लग्नाला आज चाललोय. आता तुला माहितीये का ना
मी अंगठ्या चेनी कधी घालतो का? पण असं कुठं बाहेर जायचं म्हणलं कार्यक्रमाला, लग्न असो कुणाचा काही कार्यक्रम असला की जरा मला बी बरं वाटतं व्हायचं अंगठ्या चेन घालायला. ना ना असं नका राव बोलू ना ना. अहो मी चाललोय चांगल्या कामाला. तास 2 तास फक्त द्या. तासाभर आणून देतो माघारी. आयला लागा का ना कसं लागा तुला तुला ते आजच जायचं झालंय का? मला आज कार्यक्रम आहे, उद्या बी द्यायचा की तू. बर 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 नाही द्यायची म्हणून सांगा की बस कळलं मला. ना ना तुमचं दाखवा दात वेगळं आणि खायचं दात वेगळं येतं. ए बाबा तसं काय म्हणू नको योग. माझा तुझ्यावर इतका जीव आहे, तुझा जेवढा माझ्यावर जीव आहे त्याच्यापेक्षा डबल माझा जीव तुझ्यावर काय आहे. करायचंय असलं गुच्छाड बोलणं आलं का? हाय रे. वरवरची माया उपाशीनेच ग बाया. बस ना ना ऐसान फरामोश निघाला तुम्ही. विचार का करा ना? एक एक वडापाव खाऊन रात्र दिवसा तुमच्यासाठी प्रचार केला आणि तेव्हा तुम्ही सरपंच झाला आणि फक्त ह्या आज कार्यकर्त्यांनी फक्त चैन तुम्हाला तासाभरासाठी माहिती तुम्ही देऊ शकत नाही. गणाला विचार काय करा. म्हणतो तू असा करतो नका ना ना बोलू बस. नुसतं लगा मी काय बोलायला गेलो की लगे तुम्हाला टोचून टोचून बोलतो. बस ना, नको ना. अक्षरशः असं वाटतं ह्या मातीत घुसळून आत्महत्या करावी. नाही नाही बस तुम्ही आत्महत्या केली तुमच्या मैत्रीला सुद्धा मी येत नसतो. बस धर बाबा. तुमची चैन हा धर बाबा धर. अहो, माझ्या कार्यक्रम कशाला कशाला विनाकारण मला नव्हतीच पाहिजे. असू दे तिकडे, माझ्या कार्यक्रमाचा तिकडे चढ होऊन दे, पण तू महत्वाचा आहे मला. आहे ना मग बरं ना ना उपकार झालं बरं का. उपकार नाही, मी काय उपकार करत नाही. माझाच तू चेलाय र. काय मग मी तुमचंच आहे का नाही? मग. मी तुमचंच आहे का नाही. नाही? ना ना अंगठ्या दिल्या असते तर बरं झालं असतं. म्हणजे कसं माहिती का नाही बी द्यायला डायरेक्ट इम्प्रेसच करतो. असं असं बघा की म्हणाल बाय ह्याच्या जवळ इतकं गाभाड आहे मला कसं माहित नाही. ना ना फक्त नाही म्हणा बस. ना 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 म्हणायचं. नाही म्हणत नाही की, पण काय लगा म्हणजे आता चेन दिली की नाही माझ्या हातात एवढं तरी राहू दे की. बस ना ना ही तुमची मला परीक्षा घ्यायची होती. ह्यासाठी तुमचा एक एक वडापाव खाऊन रात्र दिवसा प्रचार केला का कार्यकर्त्यांना नाराज करता. नको धरा तुमचे नकोच. हे धर बाबा. हा काय आता तुझं तर काय मला कळलं ना बरं का. धर पण जपून. हा सोन्याच्या त्या ओरिजिनल. होई आणि तुमच्या तर मला हे वहिनी सांगत होत्या बायको की सगळं सोडतो आमच्यात खोटं सोनं आहे म्हणून. ना ना हे तुम्ही खरं कष्टाने केलंय का ग्रामपंचायतीला पैशाचा गाळा हाणून केलंय मला खरं सांगा. काय तुला मी सांगतो, ग्रामपंचायतीतला रुपया रे मिळत नाही. देवाशी तुमच्यासारखं चोरा असं जे वाळत्यात रुपया रे नाही कोणाला लगा. खात नाही. बरं जाऊ दे मरुती. तुला एक सांगतो, ना, ना. तुला अशी इम्प्रेस करतो का नाही आलं का लक्षात. असं हँडसम करत जातो गॉगल घालतो तुझ्या समोर उभा राहतो म्हणतो अका बाय हा, मामींजी हा, माय नेम इज गाना हा. आखे गाव का पाटेक का ना प्लस नाग का फना. हा. आणि ह्या नागाच्या फणाला तुमची नागिन दिली तर अत्यंत आनंद होईल मला. अशी लोटांगणच घालेल माझ्या पाय. त्याच्यापेक्षा तुला एक आयडिया सांग का? आयडिया हो काय? इम्प्रेस जर माणसं करायची असली तर माझ्याकडे लय आयडिया असते. आयडियाचा खजाना म्हणतात ना. अहो द्या की मग आयडिया. आमिरने आयडिया दिल्यात त्यात तुमची अजून भर. हा मग मी आयडिया काय सांगतोय बघ. मी माझी बी सासरवाडीची कोणच मला दपकतच नव्हती. तपकत नव्हती. हो भेटत नव्हती. सासू भेट नव्हती, सासरा भेट नव्हता. तिथली माणसं लयच रुबाब करायची माझ्या. लयच म्हणायची जावाय साधं या सरपंच बी कसं केलंय असं तसं काय बी बोलायची मला. बर एक दिवशी काय केलं माहितीये का गाना, कत्ती घेतली आणि गेलो की सासरवाडीला. सुतूर हो 70 हातातच असा. अयो हो आणि येऊ दे म्हणलं, काय कोणाची अडचण नाही, नुसतं असं केलं. ए, काय रे मग सासू लय मारला असेल तुम्हाला. मारतोय. आता मला मारायची हिंमत कुणाची होईल वय तवा. मग अरे बेली तवापासून स्वतःसारखी सरळ झाली ती या. म्हणजे 70 हातात हसल्यावर अजून इम्प्रेस होतोय माणूस. हा. बरोबर. ऐक आता काय कर, तू घरी जा, हा. गाडीत सतूर आहे हा. माझ्या, ते सतूर घ्यायचा आणि जायचं. काय करती बघू अक्का बाई, आणि काय बी फुडलं होऊन दे, मी हाय मिटवायला. हा तरी ती म्हणलीच लय त्याचा मिळमिळीत स्वभाव आहे. असा पोरगा डॅशिंग बात Dashing बाज पाहिजे. ना असा सतूर घेतो आणि असा चालत जातो. हा असाच रुबाबात. ए आके मुझे दे दे नहीं तो अपनी पोरगी मुझे दे दे. हा अरे बेतच असते ती. भेट असते म्हणजे थरा थरा कापत असती. तिला म्हणतो आके उतू नको मातू नको ह्याच्या त्याच्या हवाली पोरगी करू नको फक्त गाण्याकडे लक्ष दे. आता शोभला माझा चेला. कपिलराव हा ते ट्रॅक्टर नीट करायचा आहे का नाही? हा ट्रॅक्टर टाकला मी गॅरेजला. किती डोक्याला वैताग बाया तिकडे रानात कामाला. हा हिरे मिक्सर टाकायचा राहिलाय, ते विहिरीवली मोटर जळलेले ती नीट केली नाही तुम्ही. हा? मी एकटा माणूस, माझ्या 2 हाताने काय काय म्हण बघणार आहे अजून. थांबा. हॅलो
गडी आलेत अव हिऱ्या मिक्सर भरायला हिऱ्या मिक्सर भरायचा आहे पाठवून देते जा कपिल जा जा तू जा चालतंय. छत्री दे मला हो गडी मलाच गडी कर हे कपिल एवढा फोन चार्जिंगला लाव हो, रात्री लावतो, फोन चार्जिंग लावला नाही बायांनी काम केलंय का नाही काय माहिती तिथं तास झाला हा की काय आहे ना अजून ये बाय म्हणा ये तुझी वाटच बघतो तिला अशी डॅशिंग दाखवतो म्हणली पाहिजे ह्योच माझा जावाय हा हा अरे सासू नंबरी तर जावाय 10 नंबरी आले 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 गावता बैल तर नाशिक मारायला होती गावातच जळा नाही ह्या राळी किती गाव पावशेत मारा लयच ऊन बरी बाय छत्री आणली मी काय लोकांचं गव दिसते बाय मुर्दा काय मला मारायला काय अहो मामी मी 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 आहे मारीन मारीन म्हणतो काय मारेल नाही मी अहो अहो अरे काय माझ्यामुळे उठला अहो मामी मामी मी काय बोलते अहो मी काय म्हणतो ऐका की ऐका की मी काय म्हणतोय माहिती का तुमची तुमची पोरगी का नाही तिच्या माझा लय जीव आहे आणि तुम्हाला सांगू का हे सगळं तुमच्यासाठी केलंय मी तुमच्यासाठी तुम्हाला माझा आहे मी माझ्यामुळे उठला बाई नाही मला नाही तुमच्या पूर्वी माझा लय जीव आहे मग देते पोरगी मला पुढे जाणार होय. अहो, तुम्हाला पुढे जाणार ना मी अख्ख्या गावाला ओरडून सांगेन डायरेक्ट आकी इतकी वेळी डायरेक्ट म्हणजे पोरगीच देते आता डायरेक्ट पी 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 तड तड लग्न लग्न मारली असते मला आलं का काय काय झालं तुम्ही आहे बाई काय सांगायचं बसा खाली काय तुम्ही मारलं असतं मला अगं झालं काय ती तरी सांग अशी काय एवढी घाबरलीस तू हा काय झालं मग काय विचारताय मूर्तीवाला मला मारायला आलाय कोण काय सांगायचं सतुर पान नरड्या लावला होता माझ्यावर हा ते कोणी? मूर्तीवाला हा कोण मूर्तीवाला हो ते गावातला गाणं गाणं हो आपलं माझा बापूचं गाणं कशाचं बाया अगं ते तर चांगलं आहे कशाचं तू कसं चांगलं? म्हणलं, हा? तुम्हाला बरं चांगलं दिसेल आता इथं नाही राहायचं बाई गावातल्या घरी राहायचं अगं काय झालं ती तरी सांग शांत हो पहिली तू काय झालं ती मला सांग पहिले तुम्ही 15 दिवस झाले तिकडं हा तुम्हाला काय माहिती माझ्या डोक्याला किती वैताग झालाय हा तू जरा शांत हो आणि सगळं नीट सांग मला काय झालं ते अहो काय झालं निघाण्यासारखाच पोरीसाठी येतोया मला बायको करायची हीच मला बायको करायची हीच जेव्हा तेव्हा येतोया मला धमक्या टाकतोया हा असं कुठं असतो तेव्हा अगं काय तुला का म्हणलं की मला पोरगी द्या आणि मला बायको करायची आपण त्याला दिली का पोरगी अहो मस्त नाही दिली पण आपल्या पोरीचा जीव गुत्तोय ना त्याच्यात पोरगी डायरेक्ट म्हणते या केलं तर मी त्याच्यावरच लगीन करणार पोरीनं तर माती खाल्ली या म्हणून म्हणते तर काय राहायचं नाही आपलं तिकडे बंगल्याकडे चला मी काय म्हणतो आपण शांत डोक्याने विचार करू मी माझा बापूशी बोलतोय या संदर्भात आता ही आपली पोरगीच अशी म्हणती म्हणल्यावर हे बघ तसं ती काय वाईट नाही आपण त्याचा बी विचार करायला काय हरकत नाही दिल्ली तिथं तर काय वाईट होणार आहे आपल्या गावातल्या गावात अहो काय तुमचं डोकं बिकं फिरलंय काय हा मी निर्णय घेणार माझ्या पुरीचा काय मी विहिरीत ढकलीन पण त्यांच्या घरी द्यायचे नाही ती कुठं ना करत येतोय पोरग माझ्या पुढं आज माझा जीव घेतला असता त्या पोराने पुरीसाठी आणि कुशाला म्हणताय देऊ त्याला हा तुम्ही काय अजिबात ह्यात दखल घेऊ नका काय मी जेलमध्ये दिलाय माझी मी बघेल काय करायचं ती मी विहिरीत ढकलीन पण त्याला द्यायची नाही कळलं का तुमच्यापाशी गेली सांगायला आणि तुम्ही त्याच उच गाणं गायला लागला असल्या माणसापास सांगून चुकली आयला कमाल झाली
लग्न झाल्यापासून आजच हिला घाबरलेली बघितली मी. कस काय द्याला द्याला का नाही? अरे आकीची त्या पायताबुई झाली, पायताबुई. अरे यार आहे काय रे तू? काय? अरे कसला दाचाकलीला का मी? अरे चाकलो काय काय केलंय तू? अरे तू काय चाकला नाही, ह्याच्यापेक्षा ऐकले चाकली. ठा 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 ना बोंबलतच होती नुसती शिमग असल्यासारखाच. म्हणजे अरे, तू मला इम्प्रेस कर. त्यात बाजनानं ऍड सांगितलं मला, म्हणले 70 घेऊन जा. बाजनाच्या सासूरवाडीतली माणसं सुद्धा बेतच नव्हती, म्हणली जावाय असं तसंच आहे. नाना डोक्यात घेतलं, नानाच्या गाडीतला 70 काढला, गोगा बिगल टाकला आणि तिच्या मागं मागे गेलो. तिला वाटलं मला खतम बित्तम करा आला काय, म्हणली तुम्हाला माझी पोरगी देते, म्हणली डायरेक्ट म्हणली. अरे गाण्याला काय येडा झाला काय रे? अरे येडा नाही झालो, आता शिक्षण झालो उलट मी. अरे बावटा सतुरन बितुर घेऊन कोण कोण पोरगी मागाय जातो तवा? अरे 70 घेऊन फक्त मी इम्प्रेस करा गेलो होतो. अरे अशाने इम्प्रेस होतो तवा? इम्प्रेस ना डायरेक्ट प्रेसच झाली, खाली जी पडली तिला उठा लय मजा आली. गाणं तू काहीतरी चुकीच केलेलं दिसतंय. अरे अरे तुला मी म्हणाले इन्शर्ट करून जा, व्यवस्थित जा, तू ही सतुरन बितुर घेऊन गेलाय वे. आता ह्याच्यापेक्षा अजून काय व्यवस्थित जायची. व्यवस्थित गेलो, रुमाल बघ की गळ्यात बांधण्याची पद्धत, गळ्यात चेन बघ चेन, हातात अंगठ्या बघ अंगठ्या. हा? कसं काय काय म्हणली ती? म्हणली जावाय बापू म्हणली मला सोडा, म्हणली अहो माझ्या पोरीचं लग्न तुमच्याशिवाय कोणासंगच लावणार नाही म्हणली. गाणं तू 100% काहीतरी गोळ केलेला दिसतोय. ती तुला अजिबात पोरगी देत नसते आता तर. का अजिबात. अरे असं सतुरन बितुर घेऊन पुरी देतात वय, मग आखी दुनिया सतुर घेऊन गेली असते की. शुभ शुभ बोल ना, ते सुतुरांची कापील आणि वाळाय टाकीन. आलं का लक्षात? अरे पण तुला काय सांगितलं होतं, तू काय केलंय बावटा? अरे तुझ्या सांगण्याने जर गेलो असतो ना, काय झालं असतं, जेव्हा भाजनाची खोपडे राजकारणी खोपडे जेव्हा मिळाले ना मला, तेव्हा सतुराचं बघितलं आणि त्या आकेला जसे का ताणले म्हणतो, घोडे उधळायला उधळत होते. तुझ्या डोक्यावर 100% परिणाम झालाय. 100%. काय 100% परिणाम झालाय तू. ए आमऱ्या, अरे परिणाम माझ्या डोक्यावर नाही झाला, परिणाम तुझ्या डोक्यावर झाला असेल. आईला. अरे अरे आता ती काय कर, डीजे बीजे सांग, लग्न बिग्न उद्या परवा की येत असती घरी. होय कपिलराव, हा अहो, त्या अक्काबाईला बाई समजून सांगा की. आता काय झालं आता समजून सांगा. काय झालं म्हणजे काय, काय कानात खराब या, तो काय वाईट आहे मला सांगा की त्याचं. अहो, काय वाईट आहे म्हणजे, अहो कोण कुणाशी बरोबरी करते ही तर बघा ना जरा तुम्ही राव. आयला म्हणजे कोण कुणाशी, म्हणजे पैशानं मोठं झालं म्हणजेच माणूस मोठा असतं का? गाणं मनाने काय मोठा आहे ते मला माहित आहे माझ्या जीवाला. अहो सगळं बरोबर आहे ना, पण कोणत्या आका साहेबाच्या नादी लागेल. कोण म्हणजे तुम्ही सतत जवळ आहे म्हणून तुम्हाला म्हणलं सांगा जवळ आहे. वहिनी. 7.5 महिने झालं पगार वाढव म्हणतोय तर पगार वाढवा नाही. हा आगी बोंडाचं झाड आहे ती. आपण पगाराचं महत्वाचं नाही, ही महत्वाचं आहे. गडी- आपला त्यांची मुलगी चांगल्या पोराकडे जाईल म्हणजे कसं होतं माहितीये का, हो का तुमचा पैसा किती कोण बघत नाही, पण पोरगी राहणार म्हणजे अशी मस्त राहणार का नाही सांगा तेवढं. नाही बाबा, आपण नाही काय सांगणार. ती म्हणजे घडीत चांगली आणि घडीत बिघाडती गाडी. इचू चावल्यागतच कधी कधी फणा काढते ती. आयला एवढी शान आहे माहिती अक्का. हे का माझं कसं होतं माहितीये का, म्हणलं पोरगी राणी सारखी राहील, तिथं बी राणी सारखीच आहे की नाही पोरगी, पण इथं बी राणी सारखीच राहणार. तिला हे का रानात सुद्धा जायचं नाही. रानात जायची वेळ येऊन देणार नाही त्याला. रानच नाही आणि कुणाच्या रानात जाईल पोरगी. अहो रान नसलं म्हणून काय झालं, दुसरं नवरं लग्न केलं त्याला जरी रान नसलं तरी दुसऱ्याच्या रानात नाही ती वहिनी येत. मग ही काय दुसऱ्याच्या रानात नेल का ढेकळ गोळा करायला. अव म्हणूनच सांगतोय, गणासारखं कपिलराव पोरग नाही आपल्या अख्ख्या गावात नव या तालुक्यात नाही, म्हणून एवढे तेवढी मध्यस्थी करा माझ्यासाठी आणि हे लग्न करून टाकू आपण, बार उडवून देऊ. मला काय नाना तसलं काय सांगू नका. ती आका बाई आगी बोंडाचं झाड आहे, तुमच्या पाया पडतो. तुम्ही ती आका आणि ते गाणं तुमचं तुम्ही मिटवा. होय ना मला का? अजिबात मध्ये घेऊ नका तुम्ही. व्हायला का हा मला वाटलं होतं कपिलराव चांगला असेल. चांगलं म्हणजे मला काय काय झालं. बुंग्या डोळ्याच्या लगा 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 नाना, मी तर म्हणलं तुम्ही बाजी नाना, सरपंच गावचा तुम्ही बाजी नाना, नावागतच बाजिंदार नाना दिसता या. नावागत म्हणजे आता मी बी बघतो की मी काय म्हणलं होतं, तुम्ही गावातलंय मध्यस्थी करून कुठंतरी ताळमेळ घालचाल, नका घालू. या बी देहाचं नाव आहे बाजी नाना. आणि कसं लगीन नाही होत ना
ती बी मी बघतो. बाजी नाना नाही बाजिंदा नाना म्हणा लागला शिकवाय आम्हाला. बाजींदा असो नाही तर बाजी असो, बाजी आहे ना, मग ते लग्न कसं करायचं ना ही बाजीच बघल. बघा बघा हो. बघा तुमचं तुम्ही. निघा तुम्ही. निघतो नाही सांगायची गरज. सांगायची गरज नाही. असं कुठं असतं माहिती तेव्हा आईला मी म्हणलं लय चांगलं असेल ही, पण ही बी त्या अक्काबाईचं मीठ खाऊन खाऊन आळणी झाले. खरं आहे त्याचं दवा. वैशू बेटा, आई जी म्हणते ती खरं आहे का? कसं आहे माहिती का पुरे, तुमच्या वयात पुरी भावनेच्या भरात जाऊन एखादं पाऊल टाकतात, पण त्याच्या मागं त्यांचा विचार नसतो. आणि कसं असतं माहिती का बाळा, अख्खं आयुष्य काढायचं असतं आणि पुढं जाऊन पोरींना लावून त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. तर तू तसा नीट विचार केलाय का? हो तात्या. 4 दिवस हे पोरग कुठं नजरेत आलं की तू पक्का विचार केला मग सांगते बापाला. थोडंसं मनाला जणाला तरी लाजतं. जीवा पाडानं कष्ट करून तुला लहानाची मोठी केली, एवढं शिक्षण केलं, त्याची कदर नाही तुला. आणि ह्या पोरासाठी हा ही फिरतं पोर, काय बघितलं काय तो त्याच्यात? त्यांचा स्वभाव कसं असतं माहिती का, पोरं गोड गोड बोलून पुरीला बुरळ पाडतात आणि खरं रूप आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यासाठी कसं असतं बाळा, आईबापाला अनुभव असतात, 4 उन्हाळं पावसाळं बघितलेलं असतात, त्यांचं जरा ऐकावं. आणि तू विचार कर, आता जर मी समाजात फिरायला लागलो आणि लोकांनी माझ्याकडे बोट दाखवलं की बाबा अमक्या तमक्याची पोरगी अशी अशी अमक्या तमक्याच्या नादी लागली, असं असं झालं, हे तुला चांगलं वाटेल का? आणि तू विचार कर, आईबापाची काय इज्जत राहिली ह्या गोष्टीत? तुम्ही तरी तात्या समजून घ्या ना मला. समाजात फक्त माझी आबरू लय महत्वाच्या वेळेस तो जर वाकडा पाऊल टाकला, मला चार बाया काय म्हणत असते की बघा लय दुसऱ्याच्या पोरीला नावं ठेवत होती आणि स्वतःचीच पोरगी चालली लोकांचा हात. माझी इज्जत फक्त माझी तुझं इथं पात्रात. मला असं झुकायला लावलं नको पाहिजे, मला तेवढंच पाहिजे. तू रडू नको ना, जर आम्हाला मानखाली घालायला लावलं कसं जगायचं सांग. ते बापाकडे बघ, 4 माणसं अशी तोंड बोलते थुकते, आईला टमाटामा बोलत गेले की नाही पोरगी नाक घालवत. नको आहे बनवायचं मला, नको का समाजात असं खालीपणा करू. मी तुला लहानाची मोठी केली, 5 बोटांनी कधी तुला मारलं नाही. माझं एवढंच आहे. माझ्यासाठी बाळा माझी आबरू घालवू नको, रडू नको. मला तुझ्या घरी लागायचं काय बघितलं ते मन, अगं सगळी मन दाखवाय हुशार असतात. मला नको एकटं पाडू. नाक सोडू नाही, पण तू रडू नको प्लीज, नको रडू. मला नको एकटं पाडू. ह्या समाजात फक्त पोरगी आई बाप्पाची इज्जत असते ग, आणि माझी इज्जत तू आहे, फक्त तू. मला काय नको हे सगळं सोडून पण तू पाहिजे. आणि मी तुझ्या हाताची इज्जत नाही घालवणार, तू रडू नको ना, नको रडू प्लीज. मला शब्द दे माझा ऐकेल म्हणून, माझी इज्जत घालू नको एवढंच कर. आणि मी तुला शब्द देते, मी ती कधी शेतकऱ्यांचा नाद सोडून दे. ते पप्पाच्या तोंडाकडे बघ. पुरी असं जरा शहाण्यासारखं बोललीस. कसं असतंय, तुला तुझ्या पसंतीचं त्याच्यापेक्षा चांगला आपण पोरगा बघून देऊ. हा बाबा, तुमच्या दोघांची इज्जत जाईल असं मी काहीच वागणार नाही. प्लीज तू रडू नको. आई
तरी सांगा ना आईला. रो आकासाहेब काय झालं रडाय तुम्हाला? नका रडू. मी रडल वय आता सगळ्याला रडवील, पण मी रडणारी नाही. काय बोलताय? मग पोरगी माझी माझ्या रडण्याला खरंच माझ्या कट्टे झाले. आता काय म्हटली माहिती का, गणाचा विचारच सोडून देणार. काय बोलताय तुम्ही? ऐकल ती बरं झालं, आपल्या मनासारखं झालं आता. आता ऐक, तू कोणाला म्हणू नको मी रडायची. कसं वाटलं र? एक नंबर आकासाहेब. वेलकम. मला तर खरं सांगू का, हसायला पण आलो होतं, पण पोरगी आपली जाईल ना हातात ना, मग थोडं रडलं म्हण काय होतंय. होय ना. समाजामोर मी रडणारी नाही होय. हे मी कसली रो बाबा, अरे ह्याला तर म्हणते ती मी लय गुणाची, आणि अजून तुम्ही कुणीच मला ओळखली नाही. ह्याला तर म्हणतात गुणाची बाई, ह्यालाच म्हणायचं. आता माझा पगार वाढणार ना. आणि 2 टायमिंग खायला कुठं जाते? हे पगार वाढेल ना, हे तर आमच्या इज्जती वालय, आणि तुझा पगार किस भराय मोकळा झाला. बोट धराय दिलं म्हणा का, हात धरतो का? हा चल, कामं पडले ती, या रानातली कामं सोडले ती, हित आलाय 8 दिवस झाला आमच्या पोटाला, आणि पाणी नीट नाही. चल आणि पगार वाढवा. जा तुम्ही. चल जा. हॅलो, हा गणेश, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. कसं सांगू हेच समजत नाहीये. तुम्ही माझा विषय सोडून द्या. ह्यापुढे आपलं काहीच होऊ शकत नाही. का आणि कशासाठी हे विचारू नका प्लीज. ह्यापुढे तुमचा माझा संबंध काहीच नसणार आहे. ठेवते फोन मी. बाय. आई, ए आई, काय? अरे गाणं कुठे आहे का? तुला माहित नाही गाणं कुठे? अरे आय, त्याला 2 दिवस झालं फोन लावतोय, फोन उचला नाही माझा. गावात सगळीकडे हुडाकलं, कुठं दिसा नाही बी. अरे कसला तो मित्र म्हणायला पाहिजे, तो येतोय का घरी जेवतोय का काय टेन्शन मध्ये या. नुसत्या मोबाईलमध्येच त्या डोकं आलं तर 5-10 मिनिटं थांबतोय की लगेच निघून जातोय. काय त्याचं कळतंय का रे? हा, त्याला कशाचं टेन्शन आहे का काय ती तरी बघ, मला बी सांगा ना, मी विचारलं तरी. हा होय का? हा, अरे माझी त्याची गाठ पडायचं पाहिजे ना. आता हितनं मग गाठन कट गार तुमची गाठ पडा ना. अरे विचारलं तर कुणी सांगते की कुठे आहे कुठं नाही. अरे पण त्याला फोन लावतोय तो फोन उचला नाही, आणि माझा फोन लागला तर कट करतो डायरेक्ट तो. अरे पण कुठं असतो कुठं नसतो तुला माहितच आहे ना. हा, मला तर आता टेन्शनच आलं आहे आता. मला एवढंच तुला सांगायचंय, जर कोणाचं 4 रुपये ही झालं असलं तर माझं गळ्यातला डाग बी घाण ठेवता येईल आणि ती पैसे देता येईल. पण त्याला म्हणा टेन्शन घेऊ नको, मला तर काय सांगायचं धाडस व्हाय ना त्याला. नाही नाही, तसं नाही काय, तसं नाही काय, तू नको टेन्शन घेऊ, मी बघतो काय असेल ते. कधी गेला तू? अरे तेव काय मस्का 2-3 दिवस झालं नाही. घरीच नाही वय? हा, नाही आला तरी 5 मिनिटं येतो लगेच जातोय. त्या फोन मध्येच असतोय सारखा, टेन्शन मध्ये असतो. नीट आमच्या संग बोला ना, काय व्हाय ना, विचारलं तर काय सांगा ना. बरं असू दे, जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ, मी बघतो काय असेल त्याचं. हा, पण ते मला सांग काय नाही, झालं, नाही, काय तसं- नाही, कशामुळे टेन्शन घेतोय. हा, हो चालतं, नको नको टेन्शन घेऊ, जातो. गणा, ए गणा, गणा, काय करतोय तू? अरे गणा, काय झालं तुला? ए पोऱ्या, ए चल चल, उठ, घरी जायचं, चल चल. नाही आमिर, मला कोणासाठी हो घरी? कोणासाठी माझी आय नाही हो तुला? हा, बापू नाही तू? चल चल, जेवलं नाही तू, चल जेवाय जायचं, चल चल, आई वाट बघते तुझी. इच्छाच नाही आमिर. का? तुला खरं सांगू का, आयुष्यात जगण्याची इच्छाच राहिली नाही आता. कशामुळं?
माझ्या जगण्याचं एकच साधन होतं, माझी वैशू. तिचा 2-3 दिवसापूर्वी फोन आला. हा मला म्हटली तू मला विसरून जा, आपलं काहीच होऊ शकत नाही, कारण मी माझ्या आईला दुखवू शकत नाही. वैष्णवी तुला स्वतः म्हणली वे? त्याला मी म्हटलं की तू प्रेम करताना तुझ्या आईला विचारून केलं का म्हणून. गाणं ऐक, ए मित्रा, एवढ्याशा गोष्टीला नको खचून जाऊ. हा अरे असल्या टाइमला तुला मी मदत नाही करायचं तर कोण करणार आहे? हा तू नको काय टेन्शन घेऊ. ऐक ए मित्रा, माझा विश्वास आहे का ना तुला? अरे माझा विश्वास आहे का ना तुला? नाही आमिर, तू जा, कारण काय माहिती का, मी एक तर प्रेम करताना विचार करायला पाहिजे. गबस गाणा. प्रेम विचार करून होत नाही रे. ए मित्रा, तुझ्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही मी. शांत बस तू इकडे. अरे तुझा मित्र काय मिळालाय वय रे? हा तू रडतोय, तुला अक्कल बिकल आहे का? काय होतं, ज्याला प्रेम होतं ना त्याला त्या भावना. अरे गाण्याला कसं दिवस रात्री या फोन कर लक्ष लागू नये माझं. कमीत कमी तिथं एक मेसेज येईल, तिथे एखादा मिस कॉल येईल. एवढी करंटी कशी असू शकते? अरे गाणं तिला पण काहीतरी अडचण असेल की रे. गबस, शांत बस, चल गबस, चल उठ तू. गाणा मी नाही राहू शकत. गबस, नको रडू. आमिर, मी नाही राहू गाणं शकत. नको रडू, शांत बस. तुला म्हणलंय ना मी सगळं करतो व्यवस्थित. चल उठ, चल आई घरी वाट बघती. चल तू उठ, चल चल, पहिल्यांदा 2 घास खा, मग बघू बाकीचं. चल उठ उठ, ती फोन घे. चल येड्या, एवढ्याशा गोष्टी रडायचं असतं रे. हा मित्र काय मिळाला बे तुझा? कशाला बोलवले तू मला इथं? बोल पटपट. ऐक की शीतल, वैष्णवीला एक निरोप पोचवती का? कसला निरोप? मी नाही निरोप पोहोचवणार. अगं तसं नको म्हणू, तुझ्याशिवाय त्याच्यापाशी कोणच जाणार नाही, माहितीये का? तुझं तू बघ ना, तू तुझा मित्र मला काय सांगतोय? अगं तसं नको म्हणू शीतल. वैष्णवीचा 2 दिवसापूर्वी गाण्याला फोन आलता. ती म्हणली माझा नाच सोड, मी तुझ्या संग अजिबात लग्न नाही करणार. अगं गाणं माझा लय रडत बसलाय. मी काय करू मग रडत बसलाय तर? शीतल तुझ्या पाया पडतो, माझ्या मित्राचा जीव आहे गाणं खरंच अगं धोक्यात आहे. त्याच्या डोळ्यात मी आयुष्यात कधीच पाणी बघितलं नाही. शीतल प्लीज ऐक ना, तू वैष्णवीकडे जा, तिला सांग गाणं तुझी वाट बघतोय म्हणायचं नदीवर. माझ्या घराला कोण नाही तिच्याशिवाय. अरे तू एवढा इमोशनल का झालाय? शीतल तू तू सांगशील रडू नको, मी सांगते तिला सगळं. रडू वगैरे तू काही नको, मी पोहोचवते वैष्णवीला निरोप. तुझा लय उपकार होते. वैष्णवी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. काय झालं? वैष्णवी, काय झालंय का घनासन तुझं? जाऊ दे, सोड. का काय झालंय सांगशील की नाही? सोड तो विषय, जाऊ दे, दुसरं बोल. अगं मला त्यांच्या मित्राने भेटायला बोलवलेलं. गणा खूप रडत होता वाटतं. तुला तर माहिती ना, मी आईच्या शब्दापुढे नाही जाऊ शकत. मग हा विचार आधी करायला पाहिजे होता वैष्णवी तू. तेच तर चुकलं माझं. पण आता त्यांना त्रास होतोय त्याचं काय? मी तर सारखी एकटी बसून विचार करत असते त्यांचा. अगं पण नुसता विचार करून काय उपयोग आहे? त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आईची परवानगी नाहीये ग ह्या लग्नासाठी. मग काय ठरवलंयस तू आता? मी आईच्या शब्दापुढे नाही जाऊ शकत. पण त्यांची अवस्था खूप बेकार झाली वैष्णवी. तू घरात राहते, तू घरच्यांसोबत राहते, पण ते घरी पण जात नाहीयेत. मला सगळं समजतं शीतल, पण मी पण नाही काय करू शकत. इकडे आड आणि इकडे विहीर झाली, मध्ये माझंच मरण आहे. तुझ्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत वैष्णवी, पण त्यांची अवस्था बघ ना तू. त्यांचा अक्षरशः मित्र रडत होता अगं माझ्यापाशी. मला एवढं वाईट वाटलं ना, खूप इमोशनल झाले होते ते, माहितीये का? माझं कसं झालंय माहिती का, मला आई पण महत्वाची आहेत आणि गणेश पण महत्वाचे आहेत. पण मी काय करू मला समजत नाहीये. मला असं वाटतं तू एकदा भेट त्यांना, त्यांच्याशी एकदा बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर कर. जे तुला काय वाटते ना ते तू त्यांना बोल, की घरात तुला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तू ते त्यांना सांगितलं ना, ते मग तुम्ही दोघं विचार करून पुढे काय करायचं ते करा ना. असंही तू इकडं रडून ते तिकडं रडतायत, ह्यानी काहीच होणार नाहीये. त्रास मला पण होतोय, पण बघू विचार करू सांगते. मला तर असं वाटतं झुरत बसून काय होणार नाही. जे काय आहे ना ते तुम्ही एकमेकांशी बोला आणि क्लिअर करा. तुम्हाला जो काय निर्णय घ्यायचा असेल ना, तो एकमेकांशी बोलून घ्या.
त्यांची पण अवस्था खूप बेकार झाली आहे तिकडं. तुला माहिती नाहीये. त्यांच्या बोलण्यातनं मला एवढं जाणवलं ना, मी अक्षरशः इमोशनल झाले माहितीये का. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी जाते तिला बोलायला म्हणून. माझी डेअरिंग होत नाहीये आणि मी कुठल्या तोटाडी जाऊ का त्यांना भेटायला? तू नको त्याचं टेन्शन घेऊ, मी येते तुझ्यासोबत. चल तू, चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना भेटू. बोलायचं आहे का नाही तुम्हाला? बोला ना. बोलायसारखं काय राहिलंय का? तसं काय राहिलंच नाही आता, कारण मी आईच्या शब्दापुढे नाही जाऊ शकत. वैशू, एवढी निष्ठुर कशी काय झाली ग तू? कसं शक्य झालं तुला? एका फोनमध्ये तू नातं तोडलं. विचार सुद्धा केला नाही माझ्या मनाला काय वाटेल. मी आईच्या शब्दापुढे नाही जाऊ शकत. माझ्या आईला तुम्ही मान्यच नाहीये. ऐक ना, मी प्रेम तुझ्यावर केले, तुझ्या आईवरती नाही. आणि तू प्रेम माझ्यावरती केलं, आणि माझ्यावरती प्रेम करताना तू आईला विचारून करायला पाहिजे होतं की आई ह्या मुलावरती प्रेम करू का? घना लय भोळा आहे ग, लय साधा आहे. माझं प्रेम आहे ना ह्या गंगेसारखं निर्मळ आहे. मला माहिती आहे तुमचा साधेपणा, आणि मी तुमच्या साधेपणावरच प्रेम केलं. पण जिथं माझ्या आईलाच तुम्ही मान्य नाही, तिथं मी तरी काय करू ना? ऐक ना वैशू, तुझ्या आईने होकार देण्यासाठी ना मी रात्रंदिवस कष्ट करेल, हमाली करेल, गोण्या उचलेल, पडेल ती काम करेल, पण तुला आयुष्यभर सुखी ठेवेल. मला तुझ्या आईच्या इष्टीतला 1 रुपया पण नको आहे. मी खूप काम करेल. तू जशी पहिली होती ना ऐशोआरामात, तशी तुला आयुष्यभर ऐशोआरामात ठेवेल मी. पण ऐक ना, एकदा फक्त माझ्या मनाचा विचार, तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आय लव्ह यू, तुझ्याशिवाय नाही राहू शकत. लय प्रेम करतो का मी तुझ्या. सगळं ठीक आहे, पण आईला कोण समजवणार? ऐक ना, मला हे काहीच माहित नाही. आईला कोण समजवल, पप्पांना कोण समजवल, मला काय माहित. मला एकच माहिती आहे फक्त, मी तुझ्यावरती खूप प्रेम केलं, खूप, आणि आयुष्यभर करत राहील. तू शेवटच्या श्वासापर्यंत. 80 वर्षात झाली ना तरी माझं प्रेम तेवढंच राहील. प्लीज मला समजून घे, मी नाही जगू शकत. मला पण तुम्हाला नाही सोडायचं. माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्लीज तुम्ही समजून घ्या मला. ऐक ना, मी तुला आयुष्यभर समजून घे, फक्त प्लीज ह्यावेळेस तू मला समजून घे. तुझ्या एका मॅसेजची, एका फोनची रात्र दिवस वाट बघतो. झोपलो नाही का कित्येक रात्री अशा गेल्यात माझ्या जागून तुझ्या आठवण. एक तास झोप लागत नाही. खरंच सॉरी, माझं खरंच चुकलं. सॉरी नको बोलू, माझं आयुष्यच असं गेलंय बघ. मला आईने एवढं इमोशनल केलं की तिच्याशिवाय मला कोणीच दिसलं नाही. ऐक ना, मी म्हणत नाही तू आईला सोड, आईचं ऐकू नको. शेवटी निजीलमध्ये दिला तिचं तर ऐकलंच पाहिजे. पण माझ्या तू कमी सांग ना काय, एवढंच ना फक्त. तुमची कमी श्रीमंत नाही, मी दारू पितो, मला पत्त्याचा नाद आहे. सांग ना का मी व्यसनी आहे. मी तुमचा साधेपणा बघूनच तुमच्यावर प्रेम केले. तुमची श्रीमंती आणि गरिबी ह्याच्यासोबत माझं काहीच घेणं देणं नाही. मला फक्त तुम्हीच महत्वाचे आहात. प्लीज तुम्ही मला समजून घ्या. मी मध्ये अडकले खूप. मला तुम्ही पण पाहिजे आणि आई पण पाहिजे. प्लीज रडू नको, मी तुला समजून घेतो. मला कुणीच समजून घेत मी म्हणत नाही की आपण तुझ्या आईच्या विरोधात जाऊन लग्न करू म्हणून. तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? खूप प्रेम आहे. मी लग्न करायला तयार आहे. माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्लीज तुम्ही मला समजून घ्या आणि माझ्या आईला कसंही करून मनवा. मी लग्न केलं तर तुमच्या सोबतच करेल, नाही तर कोणासोबतच करणार नाही. रडू नको, मला तुझ्या डोळ्यातलं पाणी बघू वाटत. मी बी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि ऐक, मी तुला वचन देतो, तुझ्या आईची परवानगी मी काढेन. तुझी आई जोपर्यंत म्हणत नाही ना माझ्या मुलीवर लग्न करा, तोपर्यंत मी अजिबात लग्न. परत तू कॉल करून मला असं कधीच म्हण नको की मला विसरूच. ज्या दिवसात इथून पुढे तुझा कॉल येईल ना, तुला आई शपथ सांगतो
ह्याच्या पुढे तुम्हाला विसरून जा, त्या दिवशी माझा शेवटचा दिवस असेल. असं बोलू नका प्लीज. I love you.